दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि या भारतीय युद्धामध्ये अनेक मोठ्या मोठ्या अस्त्रांचा प्रयोग झालेला आहे. ह्या अश्वत्थाम्यानेही पुष्कळ अस्त्राचा प्रयोग त्यावेळेला केलेला आहे म्हणा. पण ह्या सर्वही संकटापासून आपण आमचं रक्षण केलेलं आहे. तेव्हा ती कुंती देवी भगवंताच्या जवळ मागती आहे. विपद संतु नश्यस्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर भवदर्शनम. खरी विचारी आहे भगवान श्रीकृष्ण. हे संकटातून आम्हाला आपण मोकळं केलेलं आहे, पण आमची इच्छा माझी अशी आहे की नेहमी संकटाचे प्रसंग आम्हाला यावे असं ती मागते. कारण काय, आम्हाला संकट आली, आम्हाला दुःख आली म्हणजे आपल्याला आमची आठवण होईल, आपण आम्हाला येऊन भेटाल, आपलं दर्शन आम्हाला. चांगल्या कुळामध्ये जन्म आलेला, पुष्कळ आणखी संपत्ती मिळालेली आहे, सत्ता मिळालेली आहे, ज्ञान मिळालेलं आहे. याचा परिणाम म्हणजे अंतःकरणामध्ये अहंकार गर्व निर्माण होतो. आपलं नावही त्याच्या मुखातून येत नाही आणि आपलं स्मरण तर कधी घडणार नाही आहे. त्यापेक्षा हे सगळं अनुकूल वृत्ती जी आहे, अनुकूल स्थिती प्रपंचात ही अशी दुःखदायक शेवटी पर्यवसानी दुःख आहे. म्हणून ही संकट स्थिती, दुःखाची स्थिती आम्हाला असावी हे कुंतीनं मागितलं. आणखी तिनं सांगितलं, देवा हे जे सगळे माझ्या मनामध्ये जो स्नेहपाश आहे, ममता, यादव माझे आहेत, माहेरची मंडळी, पांडव आहेत, ही सगळी मंडळी, सासरची मंडळी, ही माझी माझी म्हणून जी काही वृत्ती माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली, हा मोठा पाश आहे. ही ममता आपण तोडून टाका, हा पाश एवढी माझी आणखी आहे. आणखी काही दिवस राहिला तर बरं होईल. आपण प्रार्थना केली कुंती देवीनं आणि भगवान गोपाळ कृष्ण रथातून खाली उतरले. जा बाबा, रथ घेऊन जा, आज काही आत्याबाईंची इच्छा दिसत नाही. सगळ्या आपल्या मंडळींना पाठवून गेलं गेला. काही दिवस तिथं राहिलेले आहे. धर्मराजाच्या मनाला शोक झालेला आहे ना, मला राज्य करायचं नाही, मी अरण्यात जाणार, असा एक परिणाम झाला त्याच्यावर. त्याला घेऊन आणखी भीष्माचार्यांच्याकडे गोपालकृष्ण गेलेले. भगवान अर्जुनाला गीता सांगितली, त्यालाही असा शोक झाला होता. आपले श्लोक, आपलेच गुरु, मोठी मोठी मंडळी आपणच मारायची, काय करायचंय, नको लढाई नको. त्याला उपदेश करून त्याच्याकडून युद्ध करीवलं, विजय त्याला मिळवून दिला. आपण इथं धर्मराजाला आपण बोध केला नाही. सर्व पांडव, श्रीकृष्ण, गोपाळ कृष्ण हे त्या भीष्माचार्य ज्या ठिकाणी पडलेले होते तिथं आलेले आहे. शरशय्येवर पडलेले आहेत भीष्माचार्य. अनेक मोठे मोठे ऋषी, देवऋषी, ब्रह्मर्षी, सगळी मंडळी जमलेली आहे. गोपाळ कृष्णही त्या ठिकाणी आलेले असताना पडल्या पडल्या हात जोडले भीष्माचार्यांनी आणि त्यांचं स्वागत केले. भगवान श्रीकृष्ण कोण आहे हे जाणणारे भीष्माचार्य, हा साक्षात जगदीश्वर आहे. मायेनं शरीर धारण करून आलेला आहे, परंतु आणखी आनंद रूप आहे, सच्चिदानंद घर आहे. तेव्हा पांडवही आलेले आहेत. त्यांनी सर्वांनी नमस्कार केला भीष्माचार्य. पांडवांच्याबद्दल अत्यंत प्रेम भीष्मांच्या मनामध्ये. भीष्म बोलू लागले, धर्मराज
पांडू राजा तुमचा पिता गेल्यानंतर ही जी तुमची माता आहे, तुम्ही लहान होता, तुम्हाला घेऊन या ठिकाणी येऊन राहिली. पुष्कळ क्लेश तिनं सहन केले, तुम्हालाही पुष्कळ क्लेश भोगावे लागले. काय तुमच्या बाजूला कमी होतं म्हणाले, तुम्हाला दुःख यावी याचं कारण काय? धर्मराजासारखा पूर्ण धर्मज्ञान की धर्म पालन करणारा, आचरण करणारा राजा ज्या बाजूला आहे, गदा हातामध्ये घेऊन भीम एकदा युद्धामध्ये गेल्यानंतर त्याच्या समोर कोणीही उभं राहणार नाही. ही शक्ती तुमच्या बाजूला आहे. हा नराचा अवतार गांडीव धनुष्य घेऊन आणखी युद्धाला उभा राहिलेला असताना देवदैत्य कोणीही याच्या समोर उभा राहणार. ही अस्त्रशक्ती तुमच्या बाजूला आहे. आणि सर्वापेक्षा महत्व म्हणजे सुहृद कृष्ण हा तुमचा मित्र भगवान गोपाळ कृष्ण आहे म्हणाले. असं असताना आणि तुम्हाला हे संकट दुःख भोगावी लागली, काय कारण कळत नाही, विचार करताय. तस्मात इदं दैवतंत्र, शेवटचा निर्णय त्यांनी दिला. दैववाद मानावा लागतो. कौरवांच्या पेक्षा तुमची बाजू फार मोठी आहे. तुमच्या बाजूला धर्म आहे, तुमच्या बाजूला शक्ती आहे, अस्त्रशक्ती आहे, भगवान गोपाळ कृष्ण तुमच्या बाजूला आहे. तरी सुद्धा तुम्हाला दुःख भोगावं लागलं म्हणजे दैव म्हणून काहीतरी आहे. दैव याचा अर्थ जीवाने केलेलं पूर्वीचं कर्म म्हणजे त्याचंच कर्म, दैव दुसरं नाही. पूर्वजन्मकृतं कर्म तर दैव म्हणजे कथ्यते. जीवाचंच कर्म आहे, त्या कर्माचं फल तुम्ही भोगून संपलेलं आहे. भगवान गोपाळ कृष्णांच्या आणखी आज्ञेमध्ये तुम्ही राहा म्हणजे तुम्ही सुखी व्हा. तुम्ही ओळखलं नाही म्हणाले गोपाळ कृष्ण. आपला मामे भाऊ आहे. अर्जुनाला वाटतंय आपला मित्र आहे, वाटेल की काम सांगतो म्हणाले. याला रथ घेऊन ये, घोडे झुंपा, हा आपला ऐकतो म्हणाले. अर्जुना प्रेम आहे भक्तावर. परंतु आज माझं स्वैव आहे, मी समजतो भीष्माचार्य म्हणतायत की माझा शरीर त्याग करण्याचा संकल्प झाले, इच्छामरणी होती. भीष्माचार्य यमधर्म तुझ्याकडे येणार नाही म्हणून बापाने वर दिले. तुला आणखी शरीर सोडण्याची इच्छा झाल्याशिवाय हे शरीर पडणार नाही असा पित्याचा वर मिळाला. भीष्म सांगताय धर्मराज मला आता शरीर सोडायचंय म्हणाले. आणि या वेळेला मला दर्शन देण्याकरता गोपाळ कृष्ण परमेश्वर आलेले आहे. हे केवढं भाग्य आहे. भक्त्यावेश यस्मिन वाचायन नाम कीर्तयन त्यजन त्यजन करे वर्म योगी मुच्चरे काम कर्म भी. शेवटी शरीरपात होण्याच्या वेळेला अंतःकरणामध्ये आणखी भगवंताचं स्वरूप धारण करणारा, मुखाने त्याचं पवित्र नाम आणखी नामस्मरण करणारा जो योगी आपल्या शरीराचा त्याग करतो, तो सर्व कर्मातून कर्म वासनेत सर्वातून मुक्त होतो. म्हणजे पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागत नाही. माझी एवढीच विनंती आहे, भगवान गोपाळ कृष्णाने थोडा वेळ थांबावं. मी आता शरीर टाकणार आहे. शरीर माझं पडेपर्यंत गोपाळ कृष्णांचं दर्शन माझ्या दृष्टीसमोर भगवंताने राहावं, ही शेवटची इच्छा भीष्माचार्यांनी बोलून दाखवली. मग धर्मराजांनी अनेक प्रश्न केले. मोठे ज्ञान संपन्न भीष्माचार्य होते ना, पराक्रमीही होते. सर्व कुरुकुलाचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे. अनेक आणखी प्रश्न केले. दानासंबंधी विचारलेला आहे. राजधर्म कोणते आहेत, मोक्षधर्म कोणते आहेत, स्त्रियांचे धर्म कोणते आहेत, भगवत भक्तांचे धर्म कोणते आहेत, सगळे विचारले. आणि भीष्माचार्यांनी त्या बाणपिंजरावरती शरशय्येवर निजूनच ते सगळं सांगितलं, उत्तर दिली.
महाभारतातलं शांती पर्व म्हणजे भीष्माचार्यांचं ज्ञान किती होत हे दाखवलं. सर्व एकंदर विवेचन केलं, अनेक प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहेत आणि सर्व एकंदर साधनांचा विचार त्या धर्मराजाला समजावून सांगितलेला आहे. उत्तरायण सुरू झालं, मकर संक्रांत लागली आहे, त्याची वाट पाहत होती. मकर संक्रांतीला सूर्यनारायण आल्याबरोबर त्यांनी बोलणं बंद केले. धर्मराजाला सांगितलं, पुरे बाबा पुष्कळ, आता मला आता पुढं काही सांगायचं नाही. भीष्माचार्यांनी आपला देहत्याग कसा केला हे सांगताय सुतई. तदोपसंहृत्य गिर सहस्रणीर विमुक्त संगमन आदि पुरुषे कृष्णे रसत पीतपटे चतुर्भुजे पुरस्थिते अमीरित विधारयत. वाणी अगोदर बंद केली. मृत्यू कसा यावा हे सांगतायत भीष्माचार्यांच्या शेवटच्या काळात. वाणी बंद केली अगोदर. आणखी मनामध्ये काहीच संग नाही, कुठेही मन गुंतलेलं नाही. भगवान पितांबरधारी गोपालकृष्ण समोर उभे आहे, चतुर्भुज, त्यांच्याकडे दृष्टी लावली आहे. डोळे झाकले नाहीत, झाकून ध्यान नाही, समोर परमात्मा आहे. शुद्ध धारणा आहे, चित्ताची धारणा करण्याला भगवंताचं स्वरूप साक्षात पुढे आहे. कोणची तरी मूर्ती मनामध्ये आणायची नाही आहे, साक्षात भगवंताचीच मूर्ती, स्वरूप साक्षात. त्यामुळे शुद्ध सगळी आणखी पाप नष्ट झाली. भगवंतांच्या कृपादृष्टीनं सर्व ही आयुधाचे क्लेश नाहीसे झालेले आहेत. बाण अंगामध्ये बाण रुतलेले आहे, काही क्लेश नाही. इंद्रिय वृत्ती अत्यंत सावध आहे. अशा स्थितीमध्ये आपलं शरीर विसर्जन करण्याची इच्छा झालेले भीष्माचार्य महाराज यांनी भगवान गोपाल कृष्णांची स्तुती केली. इतिमते रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुम प्रकृतिमुपेषु यद्भव प्रवाहा. भीष्माचार्य सांगतात, देवा आपल्याला मी आता काय द्यायचं म्हणाले, मी आता असा पराधीन आहे. फक्त माझी मती ही बुद्धी जी आहे ही आपल्याला ही दिली आहे, मन आपल्याला दिलेलं आहे. वितृष्णामती ही पूर्ण आत्मविश्वास आहे आपल्या बुद्धीमध्ये, कोणीचीही तृष्णा वासना शिल्लक नाही. शुद्ध अशा प्रकारची बुद्धी मी आपल्याला अर्पण केलेली आहे. आपण कसे आहात? स्वसुख मुभगते, निजानंदामध्ये निबंधनात, सृष्टी नाही, काही नाही, आनंद रूप असे आपण आहात. पण एखाद्या वेळेला काही आणखी विश्व निर्माण करण्याचा संकल्प आपला झाला की या प्रकृती शक्तीचा स्वीकार करू, अनंत ब्रह्मांड आपण निर्माण करू. हे आपलं रूप आहे. निर्गुण सगुण एकच आहे ही भावना आहे सगळ्या आपल्या भीष्माचार्य. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू आहे, ज्ञानेश्वर महाराज सांग. मग या भगवंताच्या या सगुण रूपाचं वर्णन पुष्कळ केलेलं आहे. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवरांबरम दधाने वपुरलक पुरावसानाब्जम विजय सखे रतिरस्तु मे वद्या. त्रिभुवनामध्ये अत्यंत सुंदर रूप आहे, श्यामवर्ण आहे, पितांबर नेसलेला आहे. आपण काळे भोर केस आणखी पसरलेले आहे कपालावर. असे आपण विजयाचे मित्र आहात. अशा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध प्रेम हे माझ्या मनामध्ये पुष्कळ वर्णन आहे. भीष्माचार्यांची स्तुती 8-10 श्लोक आहेत, पण कितीतरी त्यात भाव आहे. आणि शेवटी त्यांनी एवढीच प्रार्थना केली, असा अनंत लीला करणारा भगवान गोपाल कृष्ण सर्व ही जीवांच्या शरीरामध्ये आणखी प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये त्याचं वास्तव्य आहे. बुद्धी साक्षीत्व आहे.
आणखी त्या परमेश्वराला मी शरण गेलेलो आहे, म्हणजे त्याच्या चिंतनामध्ये माझं शरीर मी विसर्जन करतो आहे. सगुण रूप ही मनामध्ये आहे आणि निर्गुण निराकार सर्वव्यापी परमेश्वर स्वरूपाचे चिंतन चाललेलं आहे. अशा ध्यानामध्ये असताना भीष्माचार्यांच्या शरीरातून आणखी प्राण उत्क्रमण झालं नाही, त्याच ठिकाणी सर्व प्राण विलीन होऊन गेले. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस मूळ भाव. भगवान गोपाळ कृष्णांच्या ठिकाणी सर्व आपलं चित्त स्थिर करून भीष्माचार्य आणखी त्यांनी आपलं शरीर, शेवटचं शरीर आहे, शेवटचा जन्म सर्व ऋषी मंडळी स्वस्थ बसली. काही वेळाने आकाशातून पुष्पवर्षाव झालेला आहे भीष्माचार्य. पुढं धर्मराजांनी त्यांचं सर्व और्ध्वदेहिक वगैरे केलेलं आहे, करीवलेलं आहे. आणि अशा रीतीनं पुढं धर्मराजालाही उपदेश भीष्माचार्यांचाही मिळाला. भगवान गोपाळ कृष्णानेही त्यांना त्यांच्याकडून अश्वमेध यज्ञ करीवलेले आहे. पाप झालं, इतके मी लोक मारले आणि केवळ राज्याच्या लोभाने मारले. राजा असतो मी आणि कुणी पराक्रमी आणखी शत्रू आले असते तरी युद्ध काही केलं तर भागे, पण राजा कुठं? म्हणजे लोभामुळेच मी असं माझ्या हातून हिंसा घडलेली आहे. म्हणून अत्यंत दुःखी झालेला हा त्यांनी त्यावेळेला त्याचं समाधान केलं, यज्ञयाग करीवले, त्याचं पाप गेलं म्हणून सांगितलं. राज्याभिषेक केला, नंतर भगवान निघून गेले. तेव्हा आत्ता इतकंच पुरे आहे. आता बराच वेळ झालेला आहे. दुपारच्या वेळेला 4 वाजता आणखी पुढचा कथा भागाचा यथामती कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै समर्पयेतो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव मुकुंद विष्णु भगवन् गोविंद हरे हे नाथ नारायण मुकुंद विष्णु भगवन् श्री गणेशाय नमः. शंकर उवाच धर्मभृतां वरिष्ठः धर्मराजाला राज्याभिषेक झाला. धर्मराज राज्य करू लागला. नंतर भगवान श्रीहरी धर्मराजाच्या मनाची आणखी सुधारणा झाली, शांती झाली. तो राज्य करू लागला. पाहून समाधान झालं भगवंता. धर्मराजाचं राज्य म्हणजे अत्यंत आनंददायक सर्व प्रजाजनांना झालेलं आहे. पर्जन्य वृष्टी वेळच्या वेळेला आली होती. त्याचप्रमाणे दूधयुक्त पुष्कळ झालेला आहे त्यावेळेला. अशी सर्व व्यवस्था लावून दिली भगवंतानी आणि त्या धर्मराजाची अनुज्ञा घेऊन द्वारकेला जाण्याकरता भगवान श्रीकृष्ण निघालेले आहेत. विरह भगवंताचा सहन झाला नाही सर्वांना. वाद्य वाजता आहे, सर्व मंडळी आणखी त्यांना पुजवण्याकरता निघालेली आहे. छत्र आपल्या हातामध्ये घेतलं अर्जुनाने, देवावर छत्र.
उद्धव सात्यकी दोघांनीही दोन पंखे हातामध्ये. सर्व ही आणखी कौरवांच्या पांडवांच्या स्त्रिया यालाही अत्यंत आनंद झाला. हाच भगवान श्रीहरी सर्वांच्या संरक्षणाकरता, संजनांचं संरक्षण करण्याकरता अवतार घेऊन अधार्मिक लोकांना यांनी शासन केलेलं आहे. यादवांचं कुल मोठं धन्य आहे असं त्या सर्व स्त्रिया पुष्कळ दूर ही मंडळी पोचवण्याकरता आलेली पाहून त्याने त्यांना सांगितलं, आता थांबा तुम्ही. त्यांना पाठवून दिलेलं आहे आणि ही गोपाळ कृष्ण पुढे निघाले. आपल्या देशाजवळ आल्याबरोबर त्याने आपला पंचजन्य शंख वाजवला. आपण आलो आहोत ही वार्ता समजावी म्हणून तो आवाज कानावर पडल्याबरोबर द्वारकेमध्ये सर्व ही लोक स्त्री पुरुष भगवंताच्या दर्शनाबद्दल अत्यंत उत्सुक झालेले होते. सर्व बाहेर पडलेले आहे. सर्वांनी नमस्कार केला भगवान श्री हरीना. पुष्कळ दिवस झाले म्हणाले आपण या ठिकाणी होता गेला होता तिकडं पांडवांच्या कल्याणाकरता. आतापर्यंतचा आमचा काळ म्हणजे मोठा दुःखामध्ये गेलेला आहे. सर्व प्रजाजनांनी सांगितलं. सर्व ही स्त्रियाच्या आणखी आपल्या दरवाजामध्ये माड्यावरती भगवंताच्या दर्शनाकरता आणखी उभ्या होत्या. सर्व मंडळींना भेटले भगवान. वडील मंडळींना नमस्कार केला. मित्र मंडळींच्याही गाठी भेटी झालेली आहे. आपल्या ज्या सर्व स्त्रिया होत्या त्या वाड्यामध्येही भगवान जाऊन पोहोचले. देवकी अशा ज्या 7 जण माता होत्या त्यांना नमस्कार केला. त्यांना हे मोठं समाधान. शौनक ऋषी म्हणतात परीक्षित राजा जन्माला आलेला आहे. परमेश्वरानेच त्याला पुन्हा जीवन दिलेलं आहे. खाण्याचं ब्रह्मास्त्र दूर करून त्याच काय त्यांनी काय काय कर्म केली सुख सांगतात ऋषी महाराज. धर्मराजाचं राज्य अगदी उत्तम चालू आहे. धर्मराज्यच ते होतं. धर्म स्वतः काहीही मनामध्ये इच्छा न ठेवता भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची, भक्ती करायची आणि प्रजाजनांचं तिच्याप्रमाणे पालन करायचं. त्याची कीर्ती स्वर्ग लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा तो बालक आहे. त्याला आपल्या सभोवती म्हणजे आपण इथं गर्भात आहोत कोणीतरी आहे आणि ती आपल्याला ते तेज लागू नये, आपलं संरक्षण व्हावं म्हणून प्रयत्न करतो आहे असं त्याला दिसत आहे. गर्भामध्ये असताना चतुर्बाहू त्याचप्रमाणे आपलं तेज सर्व दिशांना पसरलेलं आहे. हातामध्ये गदा घेऊन फिरतो आहे. ते तेज बालकाला लागू नये म्हणून पूर्ण झाले 9 महिने. ब्रह्मास्त्र सर्व शांत झालेलं आहे आणि भगवानही गुप्त आहे. तो पांडू राजाचा वंश वाढविणारा मुलगा आज जन्माला आलेला आहे. आनंद झाला धर्मराजाला. जातकर्म केलेलं आहे. सर्व ब्राह्मण मंडळींना अनेक प्रकारची दानं केलेली आहे. सर्व ब्राह्मणांनी त्या मुलाचं नाव विष्णुरात असं ठेवलं. विष्णूनी संरक्षित आहे, विष्णूनी दिलेला आहे म्हणून विष्णुरात. हा आपला नातू आपल्या पूर्वजाप्रमाणे आणखी पराक्रमी धार्मिक भगवत भक्त असा होईल की नाही, काय याचं चरित्र आहे
धर्मराजाने सर्व ब्राह्मण मंडळींना विचार, त्यांनी त्याचं जातक सांगितलेलं आहे. इक्ष्वाकू राजाप्रमाणे मोठा प्रजापालन दक्ष हा राजा होईल, सत्य प्रसिद्ध आहे. दादा आहे मोठा, सर्व धनुर्धारी पुरुषामध्ये अग्रणी कर्तवीर्य अर्जुन किंवा हा अर्जुन याच्या पृथ्वीप्रमाणे सहनशील राहिला असा सर्व सद्गुण संपन्न हा तुझा नातू आहे. कलीचा सुद्धा निग्रह कलीला बंधनामध्ये आणि ब्राह्मण पुत्राच्या शापाने आपला मृत्यू जवळ आलेला आहे असं समजल्याबरोबर सर्वसंग परित्याग करून शुकाचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणखी वागून त्यांच्या मुखातून सर्व भगवंताच्या लीला श्रवण करून आणि हा उत्तम गतीला जाणार आहे. आनंद झाला धर्मराजाला. तो मुलगा बाहेर जन्माला आल्याबरोबर जमलेल्या सगळ्या मंडळीकडे सारखा पाहायला लागलेला. आपण आईच्या उदरात असताना जो पुरुष आपल्याला दिसला तो याच्यामध्ये कोणी आहे काय म्हणून तो सारखा पाहतो. परीक्षण करतोय, सर्व बाजूला पाहणारा परीक्षित या नावाने तो प्रसिद्ध झाला. त्याचं पालन पोषण करत आहेत सर्व मंडळी, वाढतो आहेत. राजालाही धर्मराजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली असताना भगवान कृष्णांच्या सांगण्याप्रमाणे उत्तर दिशेला जे काही पुष्कळ धन पडलेलं होते ते श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे भीमार्जुन वगैरे सगळ्या बंधूंनी आणून दिलं. 3 अश्वमेध यज्ञ त्यांनी आणखी केले भगवान श्रीहरीच्या प्रीतीचे. काही दिवस भगवान गोपाळ कृष्ण राहिले तिथं आणि पुन्हा द्वारकेला निघून गेले. विदुरजी हे पूर्वीच युद्ध होण्यापूर्वीच आणखी हस्तिनापुरातून बाहेर पडले. तीर्थयात्रा कराव्या, सत्संगती करावी, भगवत फलभजन करावं म्हणून सर्व पांडवांचा क्षय झालेला आहे हे त्यांना समजलं. मैत्रीय भारतीची भेट झाली, त्यांची संगती झाली, त्यांच्या बरोबर आणखी संवाद झालेला आहे आणि हस्तिनापुरामध्ये परत विदुरजी पुन्हा धर्मराजालाही मोठा आनंद झाला. धृतराष्ट्र, गांधारी सर्वांनाही आणखी समाधान झाले. भोजन वगैरे झालेलं आहे, विदुरांचं विश्रांती झाली आणि धर्मराज विचारत आहे, विदुरजी आपण लहानपणी आमचं संरक्षण केलं, आमच्याकडे तुमचं लक्ष असल्यामुळे आम्ही पुष्कळ संकटातून मोकळे झालो म्हणाले. आपण कोणत्या तीर्थयात्रा केल्या, कुठं जाऊन आला, येताना आपण द्वारकेला गेला होता का, सर्व यादव कुशल आहेत. धर्मराजांनी विचारल्यामुळे सर्व एकंदर विदुरजींनी सांगितलं. विना यदुकुल क्षयम, त्यांना ते समजलेलं होतं. उद्धवजीची भेट झाल्या सर्व यदुकुलाचा संहार झालेला आहे, पण हे तेवढं धर्मराजाला त्यांनी सांगितलं नाही. ऐकण्याबरोबर दुःख होईल, समजेल तेव्हा समजेल म्हणतात. काही दिवस मुक्काम विदुरजींनी केला. धृतराष्ट्राला आणखी उपदेश करून त्याचा उद्धार करायची इच्छा त्यांची होती. विदुरजी म्हणजे मांडव्य ऋषींच्या शापाने आणि या शूद्र जन्माला ते आलेले, जेव्हा 100 वर्ष इथं राहिले होते. पुष्कळ काल गेलेला आहे. एके दिवशी रात्री विदुरजींनी धृतराष्ट्राला सांगितलं, राजे साहेब आता किती दिवस तुम्हाला या घरात राहायचं, तुमचा काल जवळ आलेला आहे, विचार करा.
ज्या पांडवांचा संहार करून नाश करून आपण सुखी व्हावं म्हणून तुम्ही पुष्कळ प्रयत्न केले, तुम्ही आणि तुमच्या मुलांनी म्हणाले, काय मिळालं शेवटी? त्यांचंच अन्न खाऊन राहण्याची तुम्हाला पाळी आलेली आहे. म्हातारा झालेला आहात तुम्ही आणि या शत्रूच्या घरामध्ये राहता म्हणाले, अन्न तुम्हाला काही वाटत नाही म्हणा. केव्हा बाहेर पडणार? विचार केला. धृतराष्ट्राच्या मनावरती परिणाम झालेला होता. तर कोणीच शिल्लक राहिलेलं नाही, मुलगा मुळा नाही काही. त्यानेही विरोधाला सांगितलं, बाबा तू दादा आम्हाला घेऊन जा, तुझ्या बरोबर आम्ही यायला तयार आहोत. आणि रात्री धृतराष्ट्र गांधारी हे दोघेही विदुरजींच्या बरोबर राजवाड्या बाहेर पडले. प्रातःकाळ झाल्यानंतर रोजच्या नियमाप्रमाणे धृतराष्ट्र गांधारी विदुर यांना नमस्कार करून आणि सभेमध्ये जाण्याकरता धर्मराज निघाले. इथे येऊन पाहताय ते कोणीच नाही. संजय तेवढा बसलेला होता एका बाजूला. त्याला विचारलं धर्मराजांनी, हे आमचे पिताजी कुठं गेले? माता आमची गांधारी गेली कुठं बाबा? याने आजपर्यंत आमचं संरक्षण केलं म्हणाले. संजय याला सुद्धा काही माहिती नाही. तो म्हणाला, मला सुद्धा माहिती नाही कुठे गेले. इतक्यात नारद महर्षी आले. त्यांची पूजा करून धर्मराजांनी त्यांना विचारलं, हे गेले कुठं म्हणाले तिघे? नारद म्हणाले, बाबा तू शोक कशाला करतोस? त्यांचं संरक्षण तू करतोस का म्हणाले? ईश्वरात सर्वांचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे. तर संयुनक्ती भूतानी सैव विनक्ती. प्रेमळ मंडळींना एकत्र आणणं, पुन्हा आणणं आणि पुन्हा त्यांना बाजूला करणं हे कार्य त्या परमेश्वराचं आहे. तेव्हा मनामध्ये आता तू काही दुःखी होत. देह हा पंचभौतिक देह स्वतःच्या काळाच्या अधीन असलेला तो दुसऱ्याचं संरक्षण कसा करू शकेल म्हणा. देवांचं कार्य सगळं भगवंतानी केलेलं आहे, काही थोडं शिल्लक राहिलेलं आहे. तोपर्यंत परमात्मा या ठिकाणी राहणार आहे असं नुसतं सूचक बोललेले आहेत ना, प्रत्यक्ष सांगितलं. आणखी सांगतात धर्मराज, धृतराष्ट्र हा आपल्या पत्नीला गांधारीला बरोबर घेऊन विदुरजींच्या बरोबर हिमालयामध्ये गेलेला आहे. गंगा नदीचे 7 प्रवाह ज्या ठिकाणी झालेले आहेत, सप्तस्रोत तीर्थ त्या ठिकाणी ते जाऊन राहिलेले आहेत. नित्य स्नान करतायत विकार. त्याचप्रमाणे केवळ जलाचा आहार आणि भगवान श्रीहरीचं चिंतन त्यांचं. आसनाचा जय झालेला आहे, प्राणवायूचा जय झालेला आहे, सर्व इंद्रियांचा जय झालेला आहे. हरिचिंतनामुळे सगळे दूर झालेले आहे. केवळ आत्मचिंतनामध्येच त्यांचा काल चालू आहे. माया मोहातून ते मुक्त झालेले आहे. गांधारी आजपासून 5व्या दिवशी आणि त्याच्या झोपडीला आग लागणार, धृतराष्ट्राचं शरीर दग्ध होऊन जाणार आहे. आणि त्या अग्नीमध्ये साध्वी गांधारी आपला देहही अर्पण करणार. विदुरजी दुसरीकडे तीर्थयात्रे करता निघून जाणार आहे. तू आता जाऊन त्यांना काही त्रास देऊ नकोस आणि काही उपयोगही नाही, हे नारदाने धर्मराजाला सांगितले. यादवांचं एकंदर क्षेम कुशल समजून घेण्याकरता भीमसेनाला धर्मराजांनी द्वारकेमध्ये पाठवलेला आहे. 6-7 महिने झाले तरी भीम काही परत आलेला नाही. काळ बदललेला आहे, त्याच्या दृष्टीला बदल. आणखी आपला अर्जुनाला पाठवलं होतं.
अर्जुन परत आलेला नाही हे पाहू भीमा बरोबर धर्मराज बोलू लागले, बाबा अर्जुनाला द्वारकेमध्ये पाठवू. 6 महिने होऊन गेले, 7 महिने अजून काही तो परत आले ना. नारद महर्षी काहीतरी बोलणे खरं सूत्र काय भगवान श्रीहरी तुझ्या समाना गेले काय, काय भयंकर अपशकुन होत आहे, काय करावं, काय स्थिती आहे समजत नाही. मोठा दुःखी झालेला आहे धर्मराज. इतक्यात अर्जुन येऊन पोचलेला आहे. पायावर नमस्कार केला, मस्तक केले. एका बाजूला खाली मान घालून अर्जुन उभा राहिलेला आहे. डोळ्यातून सुधारा साक्षासाठी धर्मराजाला एकदम काहीतरी धक्का बसला. काय झालं अर्जुनाला विचारलं त्याने, बाबा काय आहे स्थिती. वसुदेव देवकी त्याचप्रमाणे सर्वही रामकृष्ण प्रद्युम्न वगैरे त्यांची मुलं सर्वही यादव मंडळी त्यांच्या स्त्रिया मुलं बाळ सर्वांचं कुशल क्षेम आहे ना बाबा. काय स्थिती झाली आहे, तुला दुःख काय झालं, तुझा कोणी अपमान केला काय म्हणाले. कोणाला तरी आणखी संरक्षण करण्याची प्रतिज्ञा करून तुझ्याकडून त्यांचं संरक्षण केलं गेलं नाही काय, काय आहे ते सांग म्हणा. याप्रमाणे धर्मराजाने आणखी अर्जुनाला विचारलेलं असताना फार दुःख झालेलं आहे, कष्ट निवड झाला. बराच वेळ आणखी सुधारासारख्या चाललेले आहे. थोड्या वेळाने ते दुःख कमी झाल्यानं डोळे पुसले अर्जुनाने. भगवान श्रीहरीच ते प्रेम आहे, मैत्री आहे, हे सगळे आठवण झाली. आणि अर्जुन बोलू लागला, वंचितोहम महाराज हरिणा बंधू विना ये रमे करतम तेजो देव स्मापरम. भगवान श्रीहरीने मलाही शेवटी फसवलं म्हणा, गेले हो माझं तेजही घेऊन गेले. ज्याच्या आश्रयामुळे प्रसादामुळे द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला तो मत्स्यवेध करण्याचा पण जिंकून द्रौपदीला मी मिळवलं म्हणा. खांडवन अग्निनारायणाला पाहिजे होतं, पण भगवान गोपाळ कृष्ण रसामध्ये बसलेले होते आणि संबंध ते वन अग्निनारायण गेलेला आहे. तृप्त झाले अग्निनारायण. त्याचप्रमाणे हा जो आहे आपला बंधू म्हणजे जीवदेव, आम्ही तिथे गेलो होतो जरासंधाच्या राजधानीमध्ये. त्या जरासंधाबरोबर युद्ध करू आणि या भिवानी त्याचा शेवटी नाश केला. गोपाळ कृष्णांची कृपादृष्टी होती म्हणून हे घडलेलं आहे. द्रौपदीच्या केशपाशाला धरून ज्या दुःशासनाने आणलेलं होतं तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वही कौरवांचा नाश आणखी त्या भगवंताच्या कृपेमुळेच आम्हाला करता आले. अशी पुष्कळ आणखी संकटातून आम्ही मुक्त झालो. आज भगवान श्रीहरी आणि आम्हाला सोडून गेलेले आहे. रस्त्यातून येता येता काही यादवांच्या स्त्रिया लहान मुलं म्हातारी मंडळी घेऊन मी येत असताना मला रस्त्यामध्ये काही भिल्ल लोकांनी गाठलं, माझा पराभव केला नाही. अशा पराभूत होऊन मी आले. विप्रशाप झाला यादवाला. मदिरा पान करू आणि अत्यंत उन्मत्त झालेल्या यादवांचं युद्ध परस्पर झालेलं आहे आणि सर्वांचा नाश झाले. 4-5 यादव शिल्लक राहिले. त्या परमेश्वराचीच इच्छा आहे असं म्हणायला. संरक्षणही एकमेकांचं करतात आणि एकमेकांचा नाशही करतात. यादवांशाकडूनच यादवांचा नाश केला भगवंतांनी उभार दूर केलेला. अशा रीतीनं भगवान कृष्णांचं स्मरण करतो आहे. अर्जुन सांगतो आहे त्यांची अवस्था. त्या भगवंताच्या भक्तीमुळे त्याचं चित्त अत्यंत निर्मळ झालेलं आहे.
संग्रामाच्या वेळेला आरंभी जे ज्ञान भगवंतांनी त्याला दिलेलं होतं ते आता एकदम त्याच्या चित्तामध्ये प्रगट झालेलं आहे. त्या ज्ञानाच्या प्रभावाने सर्व शोक दूर झालेला आहे. भगवान श्रीहरी वैकुंठ रूपाला गेले हे धर्मराजाने ऐकल्याबरोबर त्यानेही ठरविले आपणही आता प्रयाण करावं म्हणाले. उत्तर दिशेला निघून जावं असं त्यांनी ठरविलेलं आहे. कुंती नाही हे सगळं ऐकलं. भगवंताचं चिंतन करीत ते नाही त्या संसार बंधनातून तीही मुक्त झाली. धर्मराज शुद्ध यांचं चित्त झालेलं आहे. सिंहासनावरून खाली उतरलेले आहे. परीक्षित राजा वयामध्ये आलेला होता. त्याला राज्याभिषेक केला त्याने. आणखी निघाले सगळे अलंकार वस्त्र काढून टाकलेली आहे. कोणाबरोबरही भाषण केलं नाही आणि आपण लगेच नगरातून बाहेर पडले. निघाले हिमालयाकडे. त्यांचे चारही बंधू द्रौपदी हेही त्यांच्या पाठीवरून निघाले. विदुरजींनी आपला देहही प्रभास क्षेत्रामध्ये टाकलेला आहे. ते आपल्या यमलोकामध्ये निघून द्रौपदीचाही उद्धार झाला भगवंतांच्या कृपेनं आणि पांडवांचं हे कार्य झालेलं आहे. परीक्षित राजा सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाप्रमाणे उत्तम प्रकाराने राज्य करू लागला. जन्मे जय वगैरे त्याला 4 मुलं. उत्तराची कन्या इरावती तिच्या बरोबर त्याचा विवाह झाला. अश्वमेधान यज्ञ त्यांनी केलेले आहे कृपाचार्यांना गुरु करून. तो एकदा आणखी रथामध्ये बसून सर्व एकंदर आपल्या राष्ट्रामध्ये अवलोकन करण्याकरता निघालेला आहे. कुठं कुठं कोण कोण मंडळी कशी आहे, कुणाला दुःख आहे, कुणाला काही कमी आहे, असा तो निघालेला असताना प्रत्येक ठिकाणी सर्व लोकांनी त्याचा मोठा सत्कार केलेला आहे. हा कृष्णांचा आणखी भक्त मोठा आहे आपला राजा. याचे पिताजी वगैरे सगळेही पांडवही मोठे कृष्ण भक्त होते. कृष्णाने त्या सर्व पांडवांचं संरक्षण केलेलं आहे असं सर्व लोकांच्या मुखातून त्या परीक्षित राजाला ऐकायला. असं जाता जाता एका ठिकाणी नदी तीरावरती एक बैल आहे, एक गाय आहे आणि त्या बैलाला काठीनं मारणारा एक कोणीतरी आहे. राजवेश धारण करून त्याला मारतो आहे. त्या परीक्षित राजाने त्या याला वृषभाला वृषभतो म्हणजे बैल धर्मच त्या वृषभ रूपाने होत आणि ती गोरूपी पृथ्वी होती. त्यांनाही अत्यंत दुःख झालेलं आहे. कृष्ण वियोगामुळे संरक्षण करणारा कोणी नाही आणि तो मारणारा म्हणजे करी होता. तेव्हा अत्यंत दुःखामध्ये आहेत. कष्ट त्यांना होत आहेत. पृथ्वीला दुःख आहे, त्या धर्माला दुःख आहे. परीक्षित राजाच्या दृष्टीला हा प्रकार पडलेला आहे. हा कोणीतरी शूद्र हातामध्ये कथी घेऊन मारतो आहे या वृषभाला. तसं थांबविला परीक्षित राजाने आणि त्याला विचार कस्त्वम मच्छरणे रूप बलात्थं सबलांबरी. अरे या माझ्या देशामध्ये ह्या दुर्बल अशा प्रकारच्या आणखी जीवांना त्रास देणारा तू कोण आहे? श्रीकृष्ण दूर गेले, अर्जुन आणखी दूर गेलेला आहे म्हणून तू असा या ठिकाणी या लोकांना त्रास देतोस म्हणाला. त्या धर्मालाही त्यांनी विचारलं वृषभाला की आपले पाय असे का झाले? 3 पायांनी आपल्याला काही सामर्थ्य नाही, एकाच पायाने आपण चालता. कोण आहे आपल्याला त्रास देणारा सांगा. ज्याच्या राष्ट्रामध्ये प्रजाजना हे संकटात राहत आहे त्याची कीर्ती आयुष्य सर्व संपून जात आहे.
कोण आहे तुम्हाला त्रास देणार? पण तो धर्मच होता. तो कसं सांगेल? तो म्हणाला कोणी दुःख जे कसं सांगायचं बाबा? कर्माने दुःख होतो असं काही लोक म्हणतात. दुर्जन दुःख देत आहेत असं काही लोक म्हणतात. तूच विचार करून ठरवून म्हणा. त्याच्या लक्षात हे आलं परीक्षित राजाचा की हा साक्षात सर्वपुरुष आहे. दुसऱ्याच्या दोष सुचवणं म्हणजे तोही. शेवटी त्यांनी आणखी धर्माचे 3 पाद जे आहे तप, शौच, दया आणि सत्य, हे धर्माचे 4 पाय म्हणजे 4 रूप आहे. अधर्मांशाने आणखी ते 3 पाद नाहीसे झाले होते. सत्य तेवढा एक अंश राहिला होता आणि हा कधी त्याला त्रास देतो. आणि ही गोरूपी पृथ्वी आहे आणि हा कडी आहे हे लक्षात येण्याबरोबर परीक्षित राजाने आपली तलवार ज्ञानातून बाहेर काढली आणि त्या करीला मारून टाकायचं शासन करायचं. तो ही शरण आलेला आहे, पायावर डोकं ठेवलं त्या करीनी. राजेश आहे, मी आपल्याला शरण आहे, मला आपण आणखी मारू नका. त्यांनी त्याला सांगितलं माझ्या या देशामध्ये तुला राहता येणार नाही. तू ज्या ठिकाणी राहशील त्या ठिकाणी लोभ, असत्य, हे सगळे दुर्गुण जे आहेत, दोष जे आहेत हे वाढणारे आहे. तू माझ्या देशात राहून उपयोग. त्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये अनेक ऋषीमंडळी यज्ञयाग करता आहेत, परमेश्वराच्या पूजा करता. इथं तुला राहता येणार. कधीही सांगितलं राजे साहेब कुठं तुम्ही सांगाल तिथे मी राहतो. त्यांनी स्थान दिली आहे, स्थान दाखवा. त्यांनी आणखी त्याला स्थान दिली. दूतग्रह आहे, मध्यबाणाचं ग्रह आहे. हिंसा ज्या ठिकाणी चाललेली आहे, शेवटी सुवर्ण हे एक स्थान त्यांनी त्या कधीला राहण्याकरता दिले. त्या सुवर्णामुळे सगळे कार मनामध्ये उत्पन्न होते. परीक्षित राजाच्या आज्ञेप्रमाणे इतरत्र कधी कुठेही जाऊ शकत नाही. तो असेपर्यंत कधीला आपला प्रसार अधर्माचा करता आलेला नाही. धर्मपुरुषाचे 4ही पाय त्यांनी आणखी पुन्हा योग्य रीतीने केले म्हणजे स्थापना केली. तप आहे, शुचिता आहे, दया आहे, त्यांचा प्रचार सर्वत्र झालेला आहे. असा हा राजा आणखी आज राज्य करतो आहे. सूत सांगताय ऋषीना तुम्ही त्याच्याच राज्यामध्ये यज्ञयाग वगैरे तो परीक्षित राजा आणखी शुकाचार्य महाराजांच्या मुखातून त्याला सर्व भागवत ऐकायला मिळालं आणि त्यांनी आपल्या शरीराचं विसर्जन केलं. ज्या दिवशी परीक्षित राजाने देहत्याग केला किंवा तो या देहातून मुक्त झालेला आहे त्या दिवशी करीचा प्रभाव एकदम वाढलेला आहे. चांगली कर्म जी आहेत मनपूर्व सत्कर्म जर केली तर त्याचं फळ मिळतं. असं या करीचा एक गुण आहे. हे परीक्षित राजाचं चरित्र आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा त्यांनी विचारल्यानंतर पुढचं चरित्र सांगत आहे. परीक्षित राजा एके दिवशी आणखी शिकारी करता अरण्यामध्ये गेला. शिकार केली, मध्यान्ह काळ झालेला आहे, भूक लागली, तहान लागली. राजधानीकडे येण्याकरता निघाला. एका ऋषींचा आश्रम त्यांनी बाहेर पाणी पिण्याकरता म्हणून आला असेल. ते ऋषी डोळे झाकून ध्यानस्थ बसले. शमीक ऋषी सर्व इंद्रिय, प्राण, मन वगैरे यांचा निग्रह करून समाधी अवस्थेमध्ये आणखी असताना परीक्षित राजा अतिशय तहान लागलेली आहे. पाणी पाणी म्हणतो आहे सार्वभौम राजा, पण त्या आश्रमामध्ये त्याला पाणी कुणीही दिलं नाही. कोणी नव्हतंच तिथे. काय राजवाडा होता तो, उगर जागर असायला.
ऋषींचा आश्रम. मुलं कुठं तरी गेली होती खाली नदी तीरावर खेळायला. राजाला वाटला आपला अपमान केला मुद्दाम यांनी, राग आलेला आहे त्याला. पाणी तर मिळालंच नाही. राजधानीला जाता जाता एक साप मरून पडलेला होता. तो त्याने उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये अडकीवलेला आहे. हा खरा समाधी लावून बसलाय का खोटा आहे परीक्षा करण्यात त्या ऋषीला काहीच कल्पना नाही. इतक्यात कोणीतरी ते पाहिलं. आणखी खाली जरी तीरावरती त्या ऋषींचा कुमार जो आहे खेळत होता लहान मुलाबरोबर आपल्या बालक क्रीडा चालू. तुझ्या बाबाच्या गळ्यामध्ये राजाने साप अडकिवलेला आहे. तू जिवंत आहे की मेला हे यांनीही पाहिलं नाही सांगणार आणि सांगू. त्या मुलाने हे ऐकल्याबरोबर त्याला अत्यंत राग आलेला आहे. म्हणजे नुकतीच झाली होती. आणखी आचरण त्याचं चालू आहे. मंत्र जप नित्य चालू आहे. लाल डोळे झाले त्या बालकाचे. श्रीकृष्ण हे आपल्या स्थानाला गेल्यामुळे हे राजे लोक अत्यंत उन्मत्त झालेले आहे. यांना शासन केलं पाहिजे. पहा माझं बळ कसं आहे. हातामध्ये आणखी पाणी घेतलेलं आहे नदीचं आणि वाघ वज्र त्यांनी तिची लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंशक पुरांगमे सर्वदुरम. आपली मर्यादा ज्या राजाने सोडलेली आहे आणि माझ्या पित्याचा द्रोह ज्यांनी केला अनादर केले त्याला आजपासून 7व्या दिवशी नागराज तक्षकाने दंश करून त्याचा नाश करा. पाताळ देशाचा राजा तक्ष हा बालक त्या आपल्या श्रमात राहतो आहे आणि सार्वभौम राजाचा नाश करण्याची आज्ञा त्या तक्षकाला करतो आहे. काय वाणीचं सामर्थ्य आहे. तपोबल आहे. आला वर आलेला आहे तो बालक. बाबाच्या गळ्यामध्ये साप पाहून त्याला वाटलं पित्याचा नाश झालेला आहे. रडू लागला तो बालक. सावध झालेला आहे. ऋषी महाराज डोळे उघडले. तो गळ्यामध्ये असलेला साप त्याने टाकून कोणी घातला. काही चौकशी सुद्धा केली. मुलाला विचारलं बा काय झालं रे रडतोस. कोणी तुला त्रास दिले. सगळं घडलेला वृत्तांत त्या शृंगी बालकाने सांगितलेला. असं मला समजलं. म्हणाले तुमचा त्रास दिला असं समजलं. त्याला शाप दिला. अरे अरे आपल्या मुलाबद्दल त्याला अतिशय राग आले. काय म्हणाले केलंस. अपराध किती थोडा लहान आणि त्याच्याकरता दंड किती केलास. देहदंडाची शिक्षा केली. अविभक्व बुद्धी हा मुलाची बुद्धी परिपक्व नाही. सामर्थ्य मिळालेलं आहे पण संयम नाही आहे. परमेश्वराची क्षमा मागितली त्या ऋषीने आणि लगेच राजाला हे समजलं पाहिजे. काही पुढची व्यवस्था तरी लावे. आपला उद्धार करू म्हणून आपल्या शिष्यानं राजधानीमध्ये त्यांनी ऋषीने पाठवून दिले. परीक्षित राजा राजधानीमध्ये राजवाड्यात आलेला आहे आणि त्याला पश्चाताप. काय म्हणाले आपल्या हातून हे असं कसं घडलं. आणखी अशा प्रकारचे श्रेष्ठ तपस्वी पुरुष त्यांचा मी अपमान केलेला आहे. मला काहीतरी शासन ईश्वराने केलं पाहिजे असा तू विचार करतो आहे. इतक्या ऋषींचे शिष्य तिथं आलेले आहेत. त्यांनी सांगितलं राजे साहेब ऋषी कुमाराचा शाप आपल्याला झालेला आहे. 7व्या दिवशी आपल्याला मृत्यू येणार आहे. एकदम त्यांनी वैराग्य पूर्वीपासूनच होत. भगवत भक्ती अंतःकरणामध्ये वंश परंपरा प्राप्त झालेली आहे आणि मुलाच्या स्वाधीन राज्य केलं. बाहेर आलेला आहे. राजा गंगा तीरावर गेला. आसन खालून बसून राहिलेला आहे. काय ईश्वराची इच्छा असेल. ईश्वर आता कसा आपला उद्धार करणार. ईश्वरावर भार घालून सर्व ऋषी मंडळी मोठी मोठी त्या ठिकाणी आले. हा राजा मोठा आहे.
धर्मशील. 7 दिवस आता इथे बसून राहणार आहे, आपणही त्याला काही कथा सांगू, त्याच्या मनाचं समाधान करून सगळे ऋषी म्हणणार. परीक्षित राजाने आणखी त्यांना विचारलं, ऋषी महाराज, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याने काय करावं आणि काय करू नये एवढं मला सांगा. ऋषी मंडळींच्या मध्ये आणखी वादविवाद, कोणी म्हणाले यज्ञ करावा, कोणी म्हणाले दान धर्म करावा, समाधीचा अभ्यास करावा. निर्णय काही मिळेल. इतक्या सुखाचार्य महाराज त्या ठिकाणी येऊन पोहोचले. परीक्षित राजाचं मोठं सुखच आहे, अनेक जन्माचं पुण्य आहे. आपण होऊन ब्रह्मज्ञानी मोठे भगवत भक्त सुखाचार्य त्या ठिकाणी आले. 16 वर्षाचं वय, अत्यंत सुंदर शरीर आहे. दिगंबर वस्त्र नाही, काही नाही. अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन अखंड चाललेलं आहे. श्यामवर्ण. सर्व ऋषी मंडळी शुकाचार्यांना पाहिल्याबरोबर एकदम उठून उभी राहिली. राजाने त्यांची पूजा केली. आसनावर बसलेला आहे शुकाचार्य महाराज. आणि त्यांनाही त्यांनी हाच प्रश्न केला. अनायासे आपलं आणखी संगती मला लाभली म्हणाले. ईश्वर कृपेनं मला काहीतरी मार्गदर्शन करा. मृत्यू जवळ आलेला आहे माझा. काय करावं, मी माझं कर्तव्य मला समजावून सांगा. कोणाचं स्मरण करावं, कोणाचं आणखी भजन करावं, हे सगळं मला. आपण जास्ती वेळ गृहस्थाश्रमी पुरुषाच्या घरामध्ये राहत नाही असं मला समज. गायीची धार काढायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ थांबायचा. समर्थाने सुद्धा हाच मार्ग घालून दिला आहे. ते सगळे मनाचे श्लोक केले. मनाचे श्लोक म्हणत जायचं, जागा बाहेर उभा राहायचं. ते श्लोक म्हणेपर्यंत कोणी भिक्षा दिली तर घ्यायची, नाही तर पुढचा रस्ता. म्हटलं तर अयाचित वृत्ती आहे, नाही तर याच्या नाही देवाच्या कार्यात. याप्रमाणे परीक्षित राजाने प्रश्न विचारल्यानंतर शुकाचार्य महाराज मुद्दाम त्याच्या उद्धारा करताच आले. त्यांचा नियम वगैरे असला तरी अशा वेळेला नियम नाही, अपवाद आहे. संपूर्ण भागवत त्याला सांगण्याकरता आलेले आहे. त्यांनी बोलायला आरंभ केला. राजा वरीयान तेषते प्रश्न कृतो लोकहितो नृप आत्मविद संमत पुंसाम श्रोतव्याजुषयः परः. मृत्यू जवळ आलेल्या अशा जीवाने काय करावं. मृत्यू जवळच आहे म्हणाले नेहमी, पण तुला ही जाणीव आज झालेली आहे की काय करावं. मृत्यूच्या भीतीनं अगोदर जितकं करता येईल तितकं करावं म्हणून तू प्रश्न विचारतो. चांगला पुष्कळ आणखी ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत बाबा. आत्मतत्वाचं जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत पुष्कळ आणखी ऐकलं काय, आणखी हे केलं काय, त्याचा काही उपयोग नाही. आयुष्य 100 वर्षापैकी आणखी दिवसा अर्थार्जन करणं, संसार एकंदर व्यवहार करणं, याच्यामध्ये दिवसाचा काळ जातो. रात्रीमध्ये विषय भोग आहे, त्याचप्रमाणे झोप आहे, याच्यामध्ये रात्रीचाही काळ आहे. आपला स्वतःचा देह सुद्धा स्थिर नाही हे त्याला माहिती आहे. सर्व परिवार, सर्व ही आणखी विनाशी आहे. पण या इकडं त्याचं लक्ष जात नाही, हे मनात विचार येतच नाही आहे. याकरता बाबा तस्मात भारत सर्वात्मा भगवान हरी ईश्वर शोधव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च सदा वयम्. सर्व भीती म्हणजे मृत्यूची भीती सर्वात मोठी आहे. ती सर्व भीती दूर होण्याकरता भगवान श्री हरीच्या लीला त्या ऐकल्या पाहिजे. त्याचं स्मरण अखंड केलं पाहिजे. हेच सर्व शास्त्राचं सार आहे. अंते नारायण स्मृती, अंतकाली नारायणाचं स्मरण व्हायला पाहिजे. म्हणजे जन्मभर तो अभ्यास केला पाहिजे.
जन्मभर आणखी विषयाचा व्यवहाराचा अभ्यास आणि अंतकाली स्मरण कशात त्यातच होणार. मोठे मोठे महात्मे विषनिषेधातीत झालेले, परंतु भगवान श्रीहरीचे गुण वर्णन करणं, श्रवण करणं याच्यामध्येच त्यांचा काळ झाला. हेच भगवंताचे अनंत गुण ज्याच्यामध्ये आहेत अशा प्रकारचं भागवत नावाचं पुराण वेद बोललं. मी पिताजींच्या पासून याचा अभ्यास केला. गुणातीत अशा प्रकारचं ब्रह्मतत्व जे आहे, निर्गुण निराकार त्याचं चिंतन करणारा मी. पण भगवंताची लीला माझ्या कानावर पडल्याबरोबर आणि मी इकडं वळलेलो आहे, त्याचा अभ्यास केला. तदहं ते विधास्यामी महापौरुषिको भवान यस्य श्रद्धसदाभासस्यान् मुकुंदे मतिस्स. ते भागवत तुला सांगण्याकरता मुद्दाम मी आलेलो आहे राजा. मोठा भगवत भक्त तू आहे. भगवान श्रीहरीच्या ठिकाणी आणखी अंतःकरण हे प्रेममय होऊन जात आहे याच्या श्रवणाने. पुष्कळ आयुष्य मिळालं म्हणाले. आणखी परमेश्वराकडे बिलकुल लक्ष नाही. काय उपयोग त्या आयुष्य? थोडं जरी आयुष्य मिळालं तरी अहं त्यावेळेला तितक्या काळामध्ये भगवंताचं स्मरण राहिलं तर कल्याण आहे. खट्वांग नावाचा एक राजर्षी, देवानी त्याला सांगितलं तुझं आयुष्य एक मुहूर्त राहिलेलं आहे. 2 घटका म्हणजे पूर्ण 1 घंटा सुद्धा, तास सुद्धा नाही. पण त्याची मन ताब्यामध्ये होत. शुद्ध मन असल्यामुळे त्या तेवढ्या काळामध्ये भगवंताचं ध्यान त्याने सुरू केलं. त्या समाधी अवस्थेमध्ये त्याचा देहपात झाला, मुक्त झाला. तुला तर 7 दिवस अजून आहेत म्हणाले. तुला भिण्याचं काय कारण आहे? अंतकाळ जवळ आलेला असताना निर्भयपणाने मनात त्या सर्व ही कामना वासना दूर करून परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. म्हणा पवित्र एकांत स्थानामध्ये बसून आणखी मनाने भगवंताचं ध्यान करायला आरंभ करावा. विषयाकडे जाणारी इंद्रिय ही आवरावी बुद्धीच्या सहाय्याने. कर्मानी आणखी विषयाकडे जाणारं जे मन आहे ते शुभ ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावे. भगवंताचे चरणापासून मुखापर्यंत सर्व ही अवयव जे आहेत त्या अवयवांचं ध्यान करावं. मनात ते विषय सगळे दूर करावे. रजोगुण तमोगुण आणि यामुळे कमी होतात म्हणाले या ध्यानाच्या अभ्यासाने. राजांनी विचारलं, महाराज ध्यान करताना मनाला आणखी धारणा कुठं ठेवावं? मन कोणाचं ध्यान करावं सांगा. शुकाचार्य सांगताय, जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया स्थूले भगवतो रूपे मनस्संधारयेच्छिया. ध्यानाचा अभ्यास करण्यापूर्वी काय काय एकंदर योग्यता कशी पाहिजे? आसन जे प्रथम झाला पाहिजे. 3 तास तरी एका आसनावर आणखी स्थिर बसता आलं पाहिजे. प्राण जे झाला पाहिजे पूरक रेचक बंद होऊन कुंभक भक्त सिद्ध आहे. मनामध्ये कोणाबद्दलही आणखी संग उपयोग निसंग मन झालं पाहिजे. इंद्रियांचा जे झाला पाहिजे असा अधिकार प्राप्त झाल्यानंतर हे भगवंताचं स्थूल रूप जे आहे विश्वरूप त्याचं ध्यान करायला सांगितलं. सूक्ष्म रूपाचं ध्यान करण्याचा अधिकार फार वेळ आहे म्हणाले. पांचभौतिक जे सर्व विश्व दिसत आहे हा परमेश्वराचा देह आहे, शरीर आहे. पाताळ लोकापासून सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत हे सगळे त्याचे अवयव आहे. हे चिंतन करायचं आहे. सर्व ही एकंदर जीवात्मे सर्व शरीर जीवांची देव काय, गंधर्व काय, मानव काय, दानव काय सगळी ही त्याच स्वरूप आहे.
अशा रीतीने चिंतन करायचं आहे. ध्यान करायचं म्हणजे त्याला आणखी मन स्वस्थ पाहिजे, स्थिर पाहिजे. ही विश्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची धारणा ज्याने केली, ब्रह्मदेवानी हा अभ्यास केलेला आहे. म्हणा विश्वरूपी परमेश्वराचं ध्यान केलं. स्थूल रूपाचं ध्यान, कारण सवय झाली जी आहे मनाला, सूक्ष्म रूपाकडे मन जात नाही. त्या मूर्त रूपाचं ध्यान करायचं आहे. आणि हळूहळू त्याकरता त्या ध्यानामध्ये मन स्थिर होण्याकरता विषयाची इच्छा बंद झाली पाहिजे, वैराग्य झालं पाहिजे. देहाची चिंता राहून उपयोग नाही, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि भगवंताचं हे जे दुसरं स्वरूप आहे, चतुर्भुज रूप, सगुण रूप, याचंही धारण करणारे काही काही ध्यान करणारी काही मंडळी आहेत म्हणाले. ध्यान शंख चक्र गदा पद्मधारी परमेश्वराचं स्वरूप प्रसन्न मुख आहे, कमलाप्रमाणे मोठे नेत्र आहे, पितांबरधारी. त्या स्वरूपाचंही चिंतन काही काही लोक करीत असतात. तेही सगुण रूप सुद्धा आणखी स्थूलच आहे, मूर्तच आहे. तर आपल्या मनामध्ये खरा भक्तियोग हा निर्माण होईपर्यंत आणि हे भगवंताचं स्थूल रूप जाई याचं ध्यान क्रियावसाने प्रयतस्मरे धरू. कर्म कर्तव्य कर्म पुष्कळ आपली असतात म्हणाले. त्यात मध्ये जर वेळ मिळाला की त्या वेळेला हे भगवंताच्या स्वरूपाचा ध्यानाचा त्यांनी अभ्यास करा. मनाला आणखी विषयापासून बाजूला करण्याचा अभ्यास हा त्या ध्यानाच्या योगाने. असा हा अभ्यास झालेला असताना शरीर त्याग करण्याची त्याला जर इच्छा झाली तर तो आहे योगी महात्मा, ध्यानयोगी. तो आपल्या शरीरातून जो प्राणवायू शरीरात राहणार आहे आणि त्या प्राणवायूच्या आधाराने सगळी इंद्रिय आहे, मन वगैरे आहे सगळं, त्याला ऊर्ध्व गती जो देतो आहे. मूलाधार चक्र आहे सर्वात खाली. त्या मूलाधारस्थ वायूला त्याच्यावरती असलेलं स्वाधिष्ठान चक्र जे आहे लिंगस्थानामध्ये असणार, त्या प्राणवायूला तिथपर्यंत तो नेतो आहे. त्याच्याही वर नाभिस्थानामध्ये मणिपूर चक्र म्हणून आहे, तिथपर्यंत प्राण त्याचा येतो. पुढं वर हृदयामध्ये अनाहत चक्र आहे, त्या चक्रात पुढं वक्षस्थळामध्ये विशुद्धी चक्र आहे. आणि हळूहळू तो वायू वरती गेलेला असताना आपल्या तारुस्थानामध्ये सहस्र चक्र आहे, तिथपर्यंत तो वायू येतो आहे. तिथून पुन्हा खाली भूमध्यामध्ये जे आज्ञा चक्र आहे त्या ठिकाणी तो वायू येऊन पोहोचतो. थोडा वेळ तिथं राहतो आणि एकदम ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीराच्या बाहेर तो प्राणवायू म्हणजे सगळी इंद्रिय वगैरे सगळं घेऊन तो बाहेर पडतो. हा मुक्तीचा मार्ग. ब्रह्मलोकापर्यंत सूर्य किरणाच्या द्वाराने आणखी ब्रह्मलोकापर्यंत तो जाऊन पोचतो आहे. त्याला जर साधकाला काही आणखी विषय भोग, दिव्य विषय भोग मिळावे अशी वासना इच्छा जर असेल तर सगळ्या अष्टमहासिद्धी त्याला प्राप्त होत आहे. तपोलोक आहे, जनलोक आहे, महलोक आहे, ब्रह्मलोकापर्यंत तो त्याच्या स्थानामध्ये जातो आहे. शरीर निर्माण करतो आहे, अनंत भोग देतो आहे. हा जो योगी महात्मा ध्यान योगी हा कुठेही त्रैलोक्याच्या आत बाहेर कुठेही जातो. केवळ कर्मयोगी जे आहेत त्यांना मात्र असं गमन करता येत नाही. ह्या सुषुम्ना नाडीच्या द्वाराने ब्रह्मरंध्रातून बाहेर पडलेला जो आहे हा योगी महात्मा हा पहिला प्रथम अग्नी लोकाला अग्निज्योतिः शुक्ल शर्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात. अग्निलोकामध्ये तो जातो.
असे पुढचे ज्योतिर्लोक लोक आहे, अशा क्रमाने तो आणखी ब्रह्मलोकामध्ये जाऊन राहतो आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.